नमस्कार भावा बहिणींनो, तर चला आज आपण करू गोड खुसखुशीत शंकरपाळे. झटपट होतात, खायला बी मस्त लागतात. तर ह्याच्यासाठी बघा इथं छोट्या वाटीनं 2 वाट्या मी घेतली. इथं पिठी साखर आपण घालून घेऊ आधी ताटामध्ये. साखर आपली नॉर्मलच घेतलेली, मी मिक्सरच्या भांड्यात फिरून घेतली, 2 वाट्या घेतली. आता ह्याच वाटीनं आपण गरम पाणी घालून घेऊ ह्याच्यामध्ये. म्हणजे थोडं कोमट आहे पाणी, जास्त गरम बी नाही. गरम पाणी घालायचं एकच कारण आहे, लवकर साखर पिघळती. आता ह्याच वाटीनं आपण 5 वाट्या मैदा घेतलेला आहे. जास्त दाबून भरलेला नाही मैदा, हलका हलका भरूनच 5 वाट्या मैदा घेतलेला आहे. अर्धा किलो मैदा आहे. आता ह्याच वाटीनं आपण घ्यायचं ह्याच्यात तूप घालायचं बरं का शंकरपाळ्यामध्ये, एकदम खुसखुशीत होतात. तर ह्या वाटीनं आपण पाव वाटी तूप घेतलंय. तुपाला आधी आपण वितळून घेतलेलं आहे. आता हातानं लवकर ह्याला मी फटाफट वितळून घेते. साखरेला असं हलवलं की लगेच साखर वितळून जाते. बघा लगेच वितळी बघा आपली साखर 5 मिनिटात. आता ह्याच्यामध्ये ही अर्धा मैदा घालते आणि ह्याला थोडंसं कालवून घेते. आता पातळ आहे ना म्हणून कालवायचं म्हणते. थोडंसं कालवून घेतलं की मग राहिलेला मैदा थोडा थोडा करून घट्ट असं तिंबून घ्यायचं. आपल्याला मस्त लागतात बरं का, करून बघा. व्हिडिओ आवडत असला तर तुमच्या मित्रमंडळीत पाठवत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा. गावठी रेशमाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे झाला कालवून. आता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे मैदा. आता जी शिल्लक ठेवलाय ना आपण मैदा, ती सगळाच घालायचा नाही. ह्यातनं अर्धा घालणार आहे ना, थोडासा शिल्लक ठेवणार आहे. आता बघा ही मैदा आणि घालते आणि थोडासा शिल्लक ठेवते ह्याच्यामध्ये. मस्त असं तिंबून घ्यायचं. पाणी जास्त टाकायचं नाही, पाणी एकच वाटी घालायचं. साखरेचं बी पाणी होतं, तूप आहे, त्यामुळं आपल्याला ह्याचप्रमाणे करायचं. जास्त कमी पाणी बी घालायचं नाही आणि जास्त बी घालायचं नाही. जास्त घातलं की पातळ होऊन जातंय. तर बघा हे राहिलेला मैदा आपण टाकून घेतला ह्याच्यात. मस्त असं घट्ट. ह्याला आता पटकन तिंबून घेते आणि ह्याला जास्त वेळ मुरत बी ठेवणार नाही, मी पटकनच करणार आहे लगेच. तर इथं बघा आपला मैदा बी झाला आहे तिंबून. लगेच पटकन आपल्याला घ्यायचा, पोलपट बेलन घ्यायचं आणि लगेच ह्याला हे बघा झालं का नाही, असं घट्टच तिंबून घ्या बरं का. लगेच करणार आहे सुरू ह्याला मी करायला. आपण चपातीला घेतो त्याच्यापेक्षा थोडासा जास्त गोळा घेतलाय. थोडंसं इथं मी मैदा टाकून घेते. मैदा नसला तर थोडं गव्हाचं पीठ बी टाकलं तरी चालतं, चिटकत नाहीत. खाली एकदम थोडंसं लावायचं आणि पटकन ह्याची चपाती करून घ्यायची. जास्त पातळ चपाती करायची नाही, थोडीशी जाड ठेवायची. जितके जाड असतील शंकरपाळे तेवढे चांगले लागतात खायला. पातळ जरी केलं तरी खुसखुशीतच राहतात बरं का ही शंकरपाळे, मऊ पडत नाहीत, कडक बी लागत नाहीत. ह्याच्या आधी आपण हे चारी बाजू कापून घेऊ आणि मग मधला हिस्सा राहते त्याने आपण शंकरपाळे करून घेऊ. तुम्हाला कसला शेप पाहिजे तसा द्या, मी इथं चौकोनी कापणार आहे. तुम्हाला डायमंड शेप पाहिजे असला तर डायमंड शेपमध्ये बी कापला तरी चालते. बघा असं आपण चौकोनी तुकडं करून घेणार आहोत. छोटे मोठे जसे पाहिजे तसं करायचे. मी थोडे छोटे बी करणार आहे, थोडे मोठे मोठे बी करणार आहे. अशा पद्धतीने आपले हे झाले शंकरपाळे. तेल ठेवलं इथं तापायला. तेल चांगलं तापू द्यायचं मीडियम गॅसवर. मग ह्याला आपण तळून घ्यायचं. बघा असे जाड जाड आहेत, जास्त पातळ ठेवलेले नाहीत. आता इथं तेल तापलंय. आता असं उचलून घ्यायचं, चिटकत नाहीत काय नाहीत बरं का. असंच बघा मी हातानं गोळा करून घेऊन ह्याच्यात टाकते. सगळं मोकळं मोकळं होत्यात शंकरपाळे आत तेलात. आता जास्त बी टाकायचं नाही, जास्त टाकलं की आपल्याला हलवायला बी प्रॉब्लेम येते. त्याचं काय होतं बरं का, एक एक लाल होऊन जातं आणि एक एक कच्चं राहतात. जास्त टाकायचं नाही. आता मस्त ह्याला गव्हाळ रंगावर येऊस तर तळून घ्यायचं. म्हणजे गुलाबी रंग झाला की मग काढून घ्यायचं. मस्त असं आपल्या गावाकडच्या भाषेत म्हणजे लाल झालं की काढून घ्यायचं. आता बघा मस्त असं हलकंसं झालं ते गुलाबी. जास्त लाल बी करायचं नाहीत. आता लगेच काढून घेते बरं काय. अशा कलरवाला आलं की काढून घ्यायचं. थोडं गरम असल्यावर आणि थोडा डार्क कलर होतच ह्याचा. अशा पद्धतीने करून बघा. आवडत असला व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नक्की ट्राय करा एकदा. धन्यवाद.